हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मी संजना स्वागत करते तुमचं युनिक रेसिपी मराठीमध्ये। आज आपण दिवाळीसाठी भाकरवडी कशी बनवायची हे पाहणार आहोत। भाकरवडी आपल्याला बनवणं फार अवघड वाटतं, पण जेवढी दिसते तेवढी अवघड बनवण्यासाठी अजिबातही नाही। ही भाकरवडी जी आहे जशी मार्केटमध्ये मिळते तशीच अगदी खुसखुशीत भाकरवडी बनते। टेस्टला देखील अगदी तशीच लागते। ही भाकरवडी जी आहे ती अगदी आज आपण हलवाई स्टाईल बनवणार आहोत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। इथं मी भाकरवडी खुसखुशीत होण्यासाठी पूर्ण टिप्स सांगितलेल्या आहेत। याच्यातलं सारण बाहेर येऊ नये म्हणून देखील आपण इथं वेगळी पद्धत वापरलेली आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, आपण पूर्णपणे भाकरवडी तळून घेतली तरी तेलामध्ये अजिबातही सारण निघलेलं नाहीये। तर एका वेगळ्या ट्रिकनं आपण ही भाकरवडी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इथं भाकरवडीच्या वरचं आवरण असतं त्याच्यासाठी कणिक मळून घेणार आहोत। त्याच्यासाठी एका ताटामध्ये आपल्याला 2 कप मैदा घ्यायचा आहे। मैदा घेताना आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे। कोणत्याही फराळाचा पदार्थ बनवत असताना मैदा हा चाळूनच वापरा। आता आपण याच्यामध्येच कुरकुरीतपणा किंवा खुसखुशीतपणा येण्यासाठी एक इन्ग्रेडियंट वापरणार आहोत। तर इथं आपल्याला 2 चमचे रवा घालायचा आहे। रवा घालताना आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे, मोठा अजिबातही वापरायचा नाही आहे। तर इथं मी 2 कप मैद्यासाठी 2 कप रवा वापरलेला आहे। आता याच्यामध्येच मी अर्धा चमचा ओवा घालून घेतला आहे। ओव्यामुळे आपल्या वरच्या आवरणाला छान असा फ्लेवर येतो। आता आपण याच्यामध्येच चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। आता याच्यामध्ये आपल्याला गरम केलेलं तेलाचं मोहन घालायचं आहे। तेल गरम करताना जास्त देखील आपल्याला कडकडीत तेल जे आहे ते गरम करायचं नाही आहे। तर थोडंसं गरम झालं की या मिश्रणामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। तेल आपलं गरम आहे त्याच्यामुळे आपण हे थोडंसं चमच्यानं हलवून घेऊया आणि थोडंफार तेल थंड झालं की मग आपण हे पीठ जे आहे ते हातानं तेलामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत। अशा पद्धतीने तेल जे आहे ते पूर्णपणे पिठाला लावलं म्हणजे चांगला खुसखुशीतपणा आपल्या भाकरवडीला येतो। कोणताही पदार्थ बनवत असताना जेव्हा आपण पिठामध्ये तेल घालून किंवा तूप घालून जे पिठाला लावतो ते व्यवस्थित चोळून घ्या, म्हणजे तुमचा पदार्थ जो आहे तो अगदी खुसखुशीतच बनेल। तर ही जी भाकरवडी आहे ती अगदी हलवाई स्टाईल बनते। तुम्ही जर खाल्ल्यानंतर तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही की अगदी ही हलवाई स्टाईल भाकरवडी झालेली आहे। करण्यासाठी देखील तितकीच सोपी अशी भाकरवडी आहे। तर छान असं हे मी तेल पीठ छान असं मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये थोडा थोडा पाण्याचा वापर करत ह्याचा छान असा आपल्याला एक डो बनवून घ्यायचा आहे। पीठ मळत असताना अगदी थोडा थोडा पाण्याचा वापर करून मळायचं आहे, कारण आपल्याला पीठ जे आहे ते घट्टसर बनवायचं आहे। पीठ मळताना जास्त सैल देखील पीठ मळायचं नाही आहे। तर हे पीठ जे आहे ते अगदी थोडा थोडा पाण्याचा वापर करून आपण छान असं याचा एक डो जो आहे तो बनवून घेऊया। तर इथं मी अशा प्रकारे थोडा थोडा पाण्याचा वापर करत अगदी घट्टसर असा इथं या पिठाचा डो बनवून घेतला आहे आणि हे पीठ जे आहे ते छान असं घट्टसर मळून घेतलं आहे। आता हे पीठ जे आहे ते आपल्याला असंच अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। झाकून आपण हे पीठ जे आहे ते अर्धा तास असंच ठेवून देऊयात। पीठ भिजतंय तोपर्यंत आपण इथं भाकरवडीसाठी लागणारं सारण बनवून घेऊयात। त्याच्यासाठी इथं मी 2 लवंग, 2 मिरे आणि छोटा दालचिनीचा तुकडा घेतला आहे। हे थोडंसं आपल्याला एखादा मिनिट परतवून घ्यायचं आहे। मसाले थोडेसे नरम पडलेले असतात त्याच्यामुळे आधी थोडेसे गरम करून घ्या, म्हणजे ते मिक्सरला व्यवस्थित बारीक होतात। तर एखादा मिनिट हे जे मसाले आहेत ते मी छान असे भाजून घेतले। खडे मसाले जास्त देखील वापरू नका, इथं मी जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे तेवढेच वापरा, म्हणजे जास्त खडे मसाल्यांचा फ्लेवर देखील येणार नाही। तर आता याच्यामध्ये मी 2 चमचे जिरं घेतले, 2 चमचे बडीशेप, 1 चमचा ओवा। ओव्याचा वापर तेवढा आपल्याला थोडासा कमी करायचा आहे। आता याच्यामध्येच आपण 2 चमचे पांढरे तीळ घालून घेऊयात, 2 चमचे धणे,
इथं मी सर्व मसाले जे आहेत ते 2-2 चमचे वापरलेले आहेत. फक्त आपल्याला ओव्याचा वापर तेवढा 1 चमचाच करायचा आहे. तर आता हे मसाले जे आहेत ते आपल्याला अगदी मंद आचेवरती हे 1 ते 2 मिनिट परतवून घ्यायचेत. छान असे हे मसाले जे आहेत ते भाजून घ्यायचेत. म्हणजे जेव्हा आपण हे मसाल्यांचं याचं आपण सारण करून जेव्हा भाकरवडीवरती लावतो तेव्हा अजिबातही मसाले कच्चे लागणार नाहीत. तर हे मसाले जे आहेत ते 2 ते 3 मिनिट मी छान असे परतवून घेतले. मसाल्यांचं आपण प्रमाण जेव्हा घेतो तेव्हा कुठल्याही एखाद्या चमच्याचा किंवा एखाद्या भांड्याचा वापर करा, म्हणजे आपलं सारण जे आहे ते अगदी परफेक्ट असं बनलं जाईल. तर इथं मी चांगलं 2 ते 3 मिनिट हे मसाले भाजून घेतले. आता याच्यामध्येच आपल्याला 2 चमचे खोबरं ॲड करायचं आहे. इथं मी 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे. 2 मिनिट मसाले भाजून झाल्यानंतरच हे खोबऱ्याचा कीस जो आहे तो ॲड करायचा आहे. जर सुरुवातीला ॲड केलात तर आपलं खोबरं जे आहे ते करपलं जाऊ शकतं. खोबरं घातल्यानंतर देखील आपल्याला छान असे एखादा मिनिट हे मसाले जे आहेत ते परतवून घ्यायचे. तर एखादा मिनिट आपण हे मसाले जे आहेत ते छान असे परतवून घेऊयात. इथे तुम्ही एका मिनिटानंतर पाहू शकता खोबऱ्याचा कलर थोडाफार चेंज झाला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे जे काही भाजलेले मसाले आहेत ते थंड करून घेऊयात. मसाले थंड झाल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये आपल्याला आपण जे सर्व भाजलेले जे मसाले आहेत ते घालून घ्यायचे. याची रवाळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे, पावडर बनवून घ्यायची आहे. ही पावडर जी आहे ती बनवताना आपल्याला जास्त बारीक देखील बनवायची नाही आहे. जेव्हा आपण भाकरवडी खातो तेव्हा छान असा फ्लेवर येतो. तर इथं मी हे मसाले जे आहेत ते छान असे बारीक करून घेतलेत. अगदी रवाळ असा आपला मसाला जो आहे तो बारीक झालेला आहे. आता याच्यामध्येच आपण 1 चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत. तिखटाचा वापर तुमचं किती तिखट आहे त्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. आता आपण याच्यामध्येच 2 चमचे साखर घालून घेणार आहोत. तुम्हाला गोड किती हवं आहे त्या हिशोबानुसार त्या अंदाजे तुम्ही साखर इथं वापरू शकता. तर इथं मी पुन्हा साखर आणि जेव्हा मिरची पावडर घातली ते पुन्हा एकदा बारीक करून घेतले. आता हा मसाला जो आहे तो आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता आपण या मसाल्यामध्ये एक चिंचेचा कोळ वापरणार आहोत आणि याचं छान अशी स्लरी बनवून घेणार आहोत. याच्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालून घेऊयात. इथं हा कोळ जो आहे तो मी घरीच बनवला आहे. चिंच जी आहे ती गरम पाण्यात भिजत घालायची, 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये तशीच भिजून द्यायची. नंतर मिक्सरला बारीक करून ते गाळून घ्यायचं. त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर टाकून छान असं हलवायचं. तर इथं छान अशी मी ही पेस्ट जी आहे ती बनवून घेतली आहे. जेव्हा आपण ही पेस्ट बनवतो तेव्हा अतिशय पातळ किंवा जास्त घट्ट देखील बनवायची नाही आहे. मीडियम कन्सिस्टन्सीची ही पेस्ट जी आहे ती आपल्याला बनवून घ्यायची आहे. अशी पेस्ट बनवली म्हणजे आपलं जे सारण आहे ते भाकरवडीतलं तेलामध्ये अजिबातही सुटत नाही. आता आपलं इथं सारण जे आहे ते पूर्णपणे बनवून झालं आहे. आता आपण भाकरवडीसाठीची पारी लाटून घेऊयात. पीठ छान असं आपलं अर्धा तास भिजलं आहे. याच्यामधला एक चपातीच्या आकारा एवढा गोळा घेऊन याची पातळसर अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची. जेव्हा आपण ही पोळी लाटतो ती अगदी पातळ अशी लाटून घ्यायची, जास्त जाड देखील आपल्याला लाटायची नाही आहे. जर आपण ही पोळी जी आहे ती जर जाड लाटली तर आपली जी भाकरवडी आहे ती नरम पडू शकते. भाकरवडी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला अगदी पातळसरच पोळी हवी आहे. तर छान अशी ही तुम्ही पाहू शकता पातळसर पोळी जी आहे ती लाटून घेतली आहे. इथं थोडाफार पिठाचा वापर करून ही पोळी जी आहे ती आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी पातळसर अशी आपण ही पोळी जी आहे ती लाटलेली आहे. तुम्ही इथं याचा थिकनेस देखील पाहू शकता. आता आपण याच्यावरती जी काही आपण सारणाची पेस्ट बनवली आहे ती घालून घेऊयात. आपण जर पोळीला कोळ लावून त्याच्यावरती नंतर मसाला भुरभुरला तर तो मसाला जो आहे तो तेलामध्ये सुटला जातो. या प्रकारे जर तुम्ही मसाला भाकरवडीला लावलात तर अजिबातही तेलात सुटत नाही, अजिबातही बाहेर येत नाही. हा जो असा मसाला लावलेला आहे तो अगदी पोळीला चिकटूनच राहतो. तर छान असा हा मसाला जो आहे तो आपण पोळीला सर्व साईडून व्यवस्थित असा लावून घेणार आहोत.
आपला मसाला जो आहे तो सर्व साईडून व्यवस्थित असा लावून झालेला आहे. आता आपण याच्यावरती एकदम बारीक जी शेव असते ती वापरणार आहोत. याला नायलॉन शेव किंवा 0 नंबरची शेव बोलतात. तर ही जी शेव आहे ती आपल्याला या मसाल्यावरती घालून घ्यायची आहे. अगदी थोडी थोडी शेव जी आहे ती घालून घ्यायची आहे. जास्त देखील शेव आपल्याला घालायची नाही आहे. जर जास्त शेव घातली तर आपली भाकरवडी जी आहे ती त्याचे रोल करताना तुटू शकते. तर इथं मी सर्व साईडून व्यवस्थित अशी शेव देखील घालून घेतली आहे आणि आता याचे मधून 2 काप करून घेणार आहे. जर आपण अख्ख्या पोळीची भाकरवडी बनवली तर खूप जाड बनली जाईल आणि मग ती आपल्याला हवी तशी कुरकुरीत बनली जाणार नाही. याच्यासाठी याचे आपल्याला 2 समान भाग करून घ्यायचे आहेत आणि याची नंतर अशी घडी घालून घ्यायची आहे. छान असं हे मिश्रण आणि पोळीवरती बसवलेलं जे आहे ते दाबून छान असं हे पोळी जी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे. दाबत दाबत या पोळीचे आपण रोल जे आहेत ते बनवून घेणार आहोत. असं दाबल्यामुळे आपला मसाला अजिबात देखील बाहेर येणार नाही किंवा शेव देखील बाहेर येणार नाही. आता ही जी पोळी आहे ती थोडीशी आपण अशी दाबून घेणार आहोत. या प्रकारे दाबल्यामुळे आपला मसाला जो आहे तो अगदी या पोळीला चिकटला जातो. तर छान असा इथं आपला हा रोल जो आहे तो बनवून झाला आहे. अशा प्रकारे आपण जर भाकरवडी बनवली ना तर अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीतच बनते. आता आपण याचे एकदम बारीक बारीक असे काप करून घेणार आहोत. इथं मी पिझ्झा कटरचा वापर करून काप केलेले आहेत. पुढे मी सुरीनं देखील तुम्हाला काप करून दाखवणार आहे. तर एकदम बारीक बारीक असे आपल्याला हे काप जे आहेत ते करून घ्यायचे. आपण जेव्हा विकत भाकरवडी आणतो तेव्हा ती एकदम बारीकच असते. त्याच प्रकारे आपल्याला इथं काप करून घ्यायचे. तर मी तुम्हाला आता सुरीनं देखील दाखवते कसे काप करायचे ते. तर सुरीने देखील अगदी व्यवस्थित असे आपल्याला काप जे आहेत ते करता येतात. तर पाहू शकता आपण जरी भाकरवडी कापली तरी याच्यामधून मसाला देखील बाहेर येत नाही आहे किंवा शेव देखील बाहेर येत नाही आहे. म्हणजे परफेक्ट असं आपण जे बसवलेलं मिश्रण आहे ते पोळीला चिकटलं गेलेलं आहे. तर आता आपण उरलेल्या देखील भाकरवडी याच प्रकारे कट करून घेऊयात. इथं मी अशा प्रकारे सर्व भाकरवडी जी आहे ती कट करून घेतली आहे, कापून घेतलेली आहे. एकदम बारीक अशीच आपल्याला भाकरवडी कापायची आहे. इथं आपण तेल गरम करत ठेवलं आहे. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला भाकरवडी जी आहे ती सोडून घ्यायची आहे. तर इथं एखाद्या झाऱ्यावरती आपल्याला ही भाकरवडी घ्यायची आहे आणि नंतरच तेलामध्ये घालून घ्यायची आहे. तर छान अशी सतत हलवत हलवत ही भाकरवडी जी आहे ती आपण दोन्ही साईडून छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत. भाकरवडी तळताना एकदम मंद आचेवरती तळा, जेणेकरून ती आतपर्यंत कुरकुरीत बनली जाईल. तर ही सतत हलवत हलवत आपण भाकरवडी जी आहे ती छान अशी भाजून घेऊयात, तळून घेऊयात. तर तुम्ही ते पाहू शकता तेलात टाकल्यानंतर एखाद्या मिनिटातच छान अशा आपल्या या भाकरवडीच्या लेयर्स दिसायला लागलेत. तेलात टाकल्यानंतर आपली भाकरवडीच्या लेयर्स अजिबात देखील सुटलेल्या नाही आहेत. तर छान अशा त्यांना भाकरवडीचा आकार देखील आलेला आहे. तर आपण जेव्हा स्टफिंगवरून जेव्हा त्याचा रोल करतो तेव्हा चांगलं प्रेस केलं म्हणजे आतलं स्टफिंग किंवा अजिबातही याच्या लेयर्स सुटत नाहीत. जर तुम्ही फक्त प्रेस केलं आणि नंतर त्याचे काप केले तर त्याचे वरची जी आपण चिकटवलेली जी लेयर असते ती तेलामध्ये उकळली जाते. तर सतत हलवत हलवत मी 4 ते 5 मिनिट ही भाकरवडी जी आहे ती छान अशी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतली आहे. याच्यापेक्षा डार्क कलर आपल्याला अजिबातही करायचा नाही आहे. असा कलर आला की आपल्याला भाकरवडी जी आहे ती काढून घ्यायची आहे. कारण तेलातून काढल्यानंतर देखील आपली तळण्याची प्रोसेस जी आहे ती चालूच असते. तर तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी आपली भाकरवडी जी आहे ती तयार झालेली आहे. जशी अगदी बाजारात मिळते तशीच हलवाई स्टाईल आपली ही भाकरवडी अगदी रेडी झालेली आहे. मग कशी वाटली याची तुम्हाला रेसिपी? करण्यासाठी तर अतिशयच सोपी अशी आहे. तुम्ही ते पाहू शकता मी सर्व भाकरवडी तळून घेतली तरी अजिबातही याच्यामध्ये आपला मसाला सुटलेला नाही आहे किंवा शेव देखील सुटलेली नाही आहे. अगदी परफेक्ट असं आपलं स्टफिंग
या भाकरवडीला चिकटलं. इथं आपली अगदी हलवाई स्टाईल भाकरवडी जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही इथे तळल्यानंतर पाहू शकता किती छान अशी आपली ही भाकरवडी जी आहे ती दिसत आहे. करण्यासही तेवढी सोपी अशी ही रेसिपी आहे. इथं मी तुम्हाला दाखवते की भाकरवडी किती आपली कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही पाहिलंच असेल अगदी किती कुरकुरीत अशी आपली भाकरवडी ही तयार झालेली आहे. आवाजावरून तर तुम्हाला समजलंच असेल. तर तुम्ही ते पाहू शकता तळल्यानंतर देखील अगदी छान अशा याच्या लेयर्स ज्या आहेत त्या दिसत आहेत. जेवढी अप्रतिम दिसत आहे तेवढीच खाण्यासाठी एकदम टेस्टी अशी आपली ही भाकरवडी तयार झालेली आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.